क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हक्क मागणीसाठी पारधी समाजाचा पायदळ मोर्चा। सविस्तर वृत्त असे। आज सकाळी 17 जून रोजी नेर तालुक्यातील आजंती येथील पारधी बेड्यावरून जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। हा मोर्चा 18 जून 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यालयावर येथे धडकणार आहे। नेर तालुक्यातील आजंती येथे 30 ते 35 वर्षापासून वास्तव्यास असून तरीही पारधी समाजाच्या 80 कुटुंबांना न्याय मिळत नाही। विविध अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही। मूलभूत सुविधा, मालकी हक्क, पट्टे, विशेष महसूल, गाव दर्जा देण्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरलो, असे सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले। मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास क्रांतीवीर शमशेरसिंग पारधी न्याय हक्क मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाज बांधवांसह आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। सामाजिक कार्यकर्ते बबन पवार, धर्मराज भोसलेसह पारधी समाजाचे महिला, पुरुष, लहान मुली आणि युवक या यात्रेत सहभागी झाले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी देवीचंद्र राठोड, नेर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।